भगर बनवण्यासाठी भगर 30 ते 40 मिनिटं पाण्यात भिजवून घ्यायची. त्यानंतर तिला आपण शिजवून घेऊया. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात जिरं टाकून 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. या पाण्याला चांगली उकळी आली की यात आपण भगर टाकून घेऊया आणि या भगरला आता शिजवून घ्यायचं आहे. चांगले घट्ट शिजवून घ्यायचे आहे भगरला. तर एकीकडे भगर शिजत आहे तोवर आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे. त्यासोबतच शेंगदाणे यांचे टरफले काढून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर वापरत असाल तरच तुम्ही कोथिंबीर घ्या. आणि हे सगळं आपण आता छान बारीक दळून घेणार आहोत. इथे अशा प्रकारे मी भगरला शिजवून घेतलेले आहे. आणि आता आपण घेऊया हे साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि ही आपण जी भगर बनवली ती आणि बॉईल पोटॅटो. हे सगळं आपण आता मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया. साबुदाणे, भगर आणि बटाटा. इथे मी बटाट्यांना किसून घेणार आहे म्हणजे वडे बनवताना आपल्याला त्रास नाही होत. हे सगळं मिश्रण छान एकजीव होतं आणि वडे पटपट बनतात. आता आपण यात ही शिजवलेली भगर टाकायची आहे आणि आता आपण यात टाकणार आहोत जे आपण मिरची, शेंगदाणे, जिरे दळून घेतलेले होते ते यात टाकणार आहोत. आता आपण यात टाकूया मीठ आणि आता ह्या मिश्रणाला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप चांगलं मिक्स करायचं आहे याला, नाहीतर तुमचे वडे तेलामध्ये फुटू शकतात. म्हणून जेवढं तुम्हाला मिक्स करता येईल अगदी आपण साबुदाणा वड्यांना करतो तसं मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे तुमचं पीठ रेडी झालं पाहिजे. चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी. आता आपण वडे बनवून घेऊया. अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेले आहेत. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि एक एक करून आता आपण वडे तळून घेऊया. परतून घेऊया त्यांना. हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, नाहीतर ते आतमधून कच्चे राहणार आणि बाहेरून फक्त त्यांना कलर दिसेल. म्हणून मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे लालसर करून घ्यायचे आहे वड्यांना. आणि इथे आपले कुरकुरीत उपवासाचे वडे तयार आहेत. खूपच क्रंची आलेले वडे, तुम्ही आवाज तर ऐकलाच असाल. मस्तच दिसतात आतून पण.